नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण मॅगी मसाला. तर मी इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, एक मिरची आणि एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. आणि इथे मी 3 पॅकेट मॅगी बनवणार आहे, मॅगी मसाला. चला मग तर कढई आपली तापवायला ठेवलेली आहे. आता तेल गरम झालेलं आहे आपलं. याच्यामध्ये आपण आता मोहरी घालूया. हे बघा, मोहरी आपली तडतडली की लगेचच आपल्याला याच्यामध्ये जिरा घालायचा आहे. जिरा घातल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची ॲड करायची आहे. मिरची घातल्याच्यानंतर लगेचच आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाही. कांदा आपल्याला फक्त कांद्याचा आपल्याला कच्चा पण घालवायचा आहे. कांदा आपला परतून होईपर्यंत आपण तोपर्यंत मसाला पॅकेट आपले कट करून घेऊया. मॅगी मसाला जे की पॅकेटमध्ये अवेलेबल असतात, तेच मसाला मी इथे कट करून काढून घेणार आहे वाटीमध्ये. मॅगी मसाला लवकर होते, 2 मिनटात तर होणार नाही, अर्धा तास तर लागेल आपल्याला. मॅगी मसाला सगळ्याच लेकरांना, मुलांना, मोठ्यांना पण आवडतो. इथे माझा मसाला कट करून झालेला आहे. आपला कांदा परतून झालेला आहे. आपल्या कांद्यामध्ये आता मी इथं थोडीशी हळद घालणार आहे. हळद घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याच्यात लगेचच आपल्याला आपले टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटोला आपल्याला तेलात असं शिजून घ्यायचं आहे याला. आणि टोमॅटो लवकर विरघळतात पण तेलामध्ये. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. इथं आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल मीठ घातल्याने. आणि इथे मी जास्त मीठ वापरणार नाही. आपल्या मसाल्यामध्ये आणि मॅगीमध्ये पहिलेच मीठ असतं. हे बघा, आपलं टोमॅटो विरघळलं आहे. इथं मी 1 ग्लास पाणी वापरणार आहे. मी इथं जास्त ग्रेव्ही करणार नाही. तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही 1च्या ऐवजी 1.5 गिलास पाणी घालू शकता. आणि इथं मी थोडीशी कोथिंबीर घातली. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आपल्या पाण्याला आलेली आहे. त्याच्यामध्ये मी जशास तसे पीस घालणार आहे मॅगीचे. तर 2 पीस म्हणजे जशास तसेच बसलेत मधामध्ये. दुसरा पीस बसणार नाही, मी मोडून घालणार आहे दुसरा पीस मॅगीचा. हे बघा, जास्त आपल्याला तुकडे करून घालायचे नाही, जेणेकरून आपला लांब असे मॅगी राहणार नाही, तुटून फुटून जाईल. हे बघा, मी हळूपणे असं हलवून घेत आहे. हलवून झालेलं आहे. हे बघा, आता ह्याला आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे.
तर याच्यामध्ये मी आपला मसाला घालणार आहे, मॅगी मसाला. मॅगी मसाला घालून एकदा आपल्याला मस्त असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे बघा, पहिले आपली मॅगी थोडी फिकी वाटत होती, मसाला घातल्यानं असं किती सुंदर असा रंग येत आहे. चला तर मग आपली मॅगी पूर्णपणे शिजवून घेऊया. इथे बघू शकता आपली मॅगी मस्त अशी रेडी झालेली आहे. ही बघू शकता तुम्ही आपली मॅगी कशी मोकळी मोकळी आणि एकमेकाला न चिटकलेली आणि तुकडे पण पडलेले नाहीत आपल्या मॅगीचे. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते वरून. किती मस्त असा रंग आलेला आहे आपल्या मॅगीला, मॅगी मसाला. आणि बघा, मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मस्त असं व्यवस्थित आपलं मॅगी मसाला बनवून रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की माझी रेसिपी कशी वाटते. श्री स्वामी समर्थ.